सहकारी काका असतील, भाऊ असतील, आता गाडे साहेब असतील, सगळ्याची नावं, दादा असतील, तर सर्वच उपस्थित आणि सर्व ग्रामस्थ, वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी, आमच्या लाडक्या बहिणी आणि सर्व उपस्थित, आपण सगळ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या एका सामान्य घरातल्या सामान्य मुलाला त्या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद दिला आणि विधानसभेमध्ये आपण त्या ठिकाणी जाण्याचा योग आणला आणि एक तुमचा आवाज म्हणून विधानसभेमध्ये बोलण्याची संधी आणि विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पाऊल ठेवण्याची संधी मिळाली. आपण बघितलं असेल की विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आपण निवडून दिल्या त्यावेळेस शपथविधीला आमदारांचा शपथ असतो. ज्यावेळेस मी विधानसभेमध्ये पहिल्यांदा गेलो त्यावेळेस 288 आमदारात आपण एकमेव होतो की जन त्या ठिकाणी विधानसभेच्या पायरीवर डोकं ठेवून आत त्या ठिकाणी प्रवेश केला. कारण ती भावना की या माझ्या मतदार राजानं मला तिथं जात असताना भावनेत तिथपर्यंत पोहोचलो. आणि आपण गेल्यानंतर बघितलं असेल की अधिवेशनामध्ये पहिल्या अधिवेशनात नागपूरच्या 55 विषयावर बोललो, कालच्या अधिवेशनात 60 विषयावर त्या ठिकाणी बोललो. आमच्या दादाला वाटलं दादाचा विषय बोललो नाही, पण महिन्यानं दादाला कळलं बोललो होतो. दिलीपपेक्षा महत्वाचं काय आहे, माझं लक्ष तुमच्यावर आहे, तुमचं जरा माझ्यावर कमी आहे. म्हणजे माझं लक्ष ठेवून मी बोललो नाही. तुमचा विषय मांडायचा तर मांडला, फक्त मी तिकडं असल्यामुळं तुम्ही बघितलं नाही, बोललो नाही. बोललो का बघितलं असतं तर समजलं असतं, तेव्हाच बोललो होतो. पण जरी हरकत नाही, जरी आपण म्हणला वरडून असलं काय आणि कसं असलं काय, मला सगळ्यात महत्वाचं माहिती आहे की आपण सगळे सोबत आहोत, सगळ्याला सोबत घेऊन काम करूया. आपल्या या विधानसभेमध्ये जात असताना आपण सगळ्यांनी संधी दिली. त्या संधीतनं मी आपल्याला एवढंच सांगतो, आज आपल्या भागात दुधाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. दुधाचा इतका क्लिष्ट विषय आहे की दुधामध्ये भेसळ होते. आणि हा पंढरपूर तालुक्यातल्या एका भोसेमध्ये, सुगा भोस्यात, त्या ठिकाणी एक माणूस रोज 10,000 लिटर दूध केमिकलचं बनवतो. आणि मग त्याच्यावरती त्या ठिकाणी 10 टाकली, रेड हँड पकडलं. त्यानं 2016ला, 2019ला, 2020ला आणि 2025ला 4 वेळा एकच माणूस असं करतोय आणि त्याला सोडलं जातं. आणि मग त्याच्यावरती विधानसभेत आवाज उचलला. आपण सगळ्यांनी बघितलं असेल, त्यावर मोका लावला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. आणि मग राज्यामध्ये असं दूध भेसळ किती आहे त्याच्यावरती मंत्र्याला प्रश्न विचारल्यावर मंत्र्यांनी सांगितलं राज्यात 30% दूध भेसळ आहे. मग मला सांगा, आज 5 वर्षाच्या 7 वर्षाच्या मुलाला आज कुठलं व्यसन असतं का? आणि त्याला कॅन्सर व्हायला लागलाय का? तर या दूध भेसळीमुळं. आज दूध भेसळ आपलं जरा बरं आहे, आपण ग्रामीण भागातले आहे, आपल्याला माहिती आहे आपल्या गावात दूध कुणाकडे आहे, गाई कुणाची आहे, दूध कसं आहे. परंतु शहरात काय माहिती, आज दूध भेसळीमुळं कित्येक जणाला कॅन्सर होत आहेत, आजार पडतायत आणि माणसं जीवानिशी चालली आहेत. आज आपण सगळ्यांनी निवडून दिलं म्हणून तिथं जाऊन बोललो, त्याचे परिणाम काय आहे? त्या माणसाला राजस्थानवरून उचललं, अटक झाली, त्याला MPD लागला.